फॅमिली सगळी गावाला गेली होती. मी एकटी होती ना घरी, तर मम्मी मला बोललेली की चपाती बनवून काहीतरी खा. मला चपाती भाजी खाण्यात लय कंटाळा येतो, म्हणून मला ना काहीतरी टेस्टी असं खायचं होतं. घरात ना थोडे बासमती चावल उरले होते. बासमती तांदूळ होते ना, ते थोडे उरले होते. म्हटलं त्याचंच काहीतरी बनवावं, ते पण जे झटपट बनू शकतं असं. तर मी ना टोमॅटो राईस बनवायचं ठरवलं. तर ती रेसिपी शेअर करावी असं मला वाटलं. त्यासाठी ना मी 2 कमी साईजचे छोटे साईजचे ना टमाटर घेतले. त्याला वॉश करून ना जाड असे कट करून घेतले. त्याच्यात थोडंसं लसूण टाकले, त्यानंतर अद्रक टाकले, चटणी टाकली. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ना ते छान असं त्याचं प्युरी बनवून घेतली, म्हणजे पेस्ट बनवून घेतलं. तर टमाटरचं पेस्ट हे तयार आहे. त्याच्यानंतर साईडला ठेवायचं. एक कढई घेतली मी, त्याच्यात ना थोडं तेल टाकायचं. तेल गरम झालं, त्यात जिरं मोहरी टाकली मी. जिरं मोहरी छान तडतडली ना, घरात जर खडे मसाले असेल ते टाका, जे असतील ते टाका. त्याच्यानंतर सुकी लाल मिरची होती ती टाकली मी. ते छान असं फ्राय केलं. त्याच्यानंतर एक कांदा असतो ना छोटा साईजचा, तो बारीक कट करून टाकला व त्याला जास्त न शिजवता लगेच त्याच्यात ना प्युरी टाकून द्यायची टमाटरची. व ते ना छान असं फ्राय करायचं तेलामध्येच. टमाटर त्याचं तेल थोडं सोडायला लागलं ना, तर समजून घ्यायचं टमाटरची प्युरी ही रेडी आहे. त्याच्यानंतर त्यात नाही ना मी धना पावडर टाकलं होतं थोडंसं, 1 चम्मच. त्याच्यानंतर मी साईडला ना भात शिजवत घातला होता, मस्त मोकळा मोकळा असा. तो भात टाकला व त्याला मिक्स केलं. त्याच्यानंतर स्वादनुसार मीठ टाकलं आहे, कारण भात शिजवतानाच मी त्यात मीठ टाकलं होतं. मला थोडं अळणं लागत होतं म्हणून मीठ टाकलं आहे वरतून. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून ना मिक्स केलं 1-8 मिनिटापर्यंत छान. त्याच्यानंतर भात रेडी, फक्त 7-8 मिनिटात बनला होता. आणि तुम्हाला सांगते एवढा जबरदस्त टेस्टी झाला होता. मला विश्वास बसत नव्हता की हा एवढा टेस्टी पण लागू शकतो म्हणून. जर तुम्हाला खडे मसाले आवडत नसतील तर नका टाकू. मला इच्छा झाली होती ना टाकायची, त्याच्यात छान टेस्ट आला होता. काही हे नव्हतं, पण छान आला होता. तुम्ही पण नक्की ट्राय करा. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. टाटा बाय बाय.